सिरोंचा तालुक्यातील जफराबाद गोलकार मोला या गावात शासनाच्या योजनेअंतर्गत बसवण्यात आलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पूर्णतः कार्यान्वित नसल्याने संपूर्ण गाव अंधारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या गंभीर समस्येकडे ग्रामस्थांनी वारंवार लक्ष वेधूनही महावितरण प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी तसेच ऑल इंडिया यूथ फेडरेशन म्हणजेच AIYFच्या वतीने अनेक वेळा निवेदने देण्यात आली, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। AIYFचे सिरोंचा तालुका अध्यक्ष रवी बारसागडे यांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ नवीन DP बसवण्याची मागणी केली आहे। 8 दिवसांच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला नाही तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा AIYF कडून देण्यात आला आहे। वीज नसल्यामुळे गावातील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शेती कामे तसेच दैनंदिन जीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे। याशिवाय रात्रीच्या वेळी अंधारामुळे जंगली श्वापदांची भीती वाढली असून ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहत आहेत। इतक्या दीर्घ काळापासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन गांभीर्याने कधी लक्ष देणार असा सवाल आता संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। महावितरण प्रशासन वेळेत दखल घेते का की आंदोलनाशिवाय पर्याय उरत नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। सिरोंचा गडचिरोली प्रतिनिधी रवी बारसागडे। आपण या ट्रान्सफॉर्मरबद्दल तहसीलदारांना आणि महावितरण सिरोंचाला वारंवार निवेदन देऊनही 3-4 वर्षापासून अजून इथला DP लावण्यात नाही आला। जर 8 दिवसात आज नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावी, नाहीतर सिरोंचा तालुका अध्यक्ष यूथ फेडरेशनकडून महावितरण सिरोंचा याच्यामध्ये आपण उपोषणाला बसू असा मी रवी बारसागंडी तालुका अध्यक्ष आंदोलन करू असा आम्ही विचार करत आहोत।